नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी एका प्रसिद्धी पत्रक काय केलं की माहिती दिलेली आहे. तर बघा इथं हे प्रसिद्धी पत्रक आहे, आजचंच आहे. तर शंका हरकतीनुसार जे आन्सर आहेत ते काय केले की यांनी बदललेले आहेत. ते कोणती आन्सर बदललेले आहेत या सगळ्याची तुम्हाला माहिती देणार आहे. तर याच्या पहिले जर बघितलं तर तुम्ही एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप सारे प्रश्न असे आहेत, जे उत्तर बरोबर असून पण त्यांनी काय केलं चुकीचे दिली होती. तर त्याच्या संदर्भात थोडा आवाज उठवला गेला. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात तिकीट जनरेट करायला सांगितली होती. त्याच्यानंतर मेल करण्यात आले होते. तर या सगळ्यांचं जे हे आहे परिणाम आहे तो आत्ताचा आहे. तर बघा इथं बघू शकता की आज तारखेचंच आहे हे. आज 4/1/2023 चं प्रसिद्धीपत्रक आहे. महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तरा सुधारणी क्रमांक 3. आता ही तिसरी सुधारणा आहे. ही शेवटची सुधारणा आहे, लक्षात घ्या. याच्यानुसार असं सांगितलेलं की 29/9/2023 ते 8/10/2023 या कालावधीत 57 सत्रामध्ये 5700 या प्रश्नापैकी 2831 प्रश्नाबाबत काय केले होते की 16,205 शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर शंका निरसन करण्यासाठी काय केले होते, सगळ्यात पहिल्या 6/12/2023 रोजी प्रथम 9,072 शंका मान्य करून 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त करण्यात आली होती. त्याच्यानंतर 22/12 रोजी परत काय केलं होतं की 85 शंका काय केलं की निरसन करण्यात आली होती आणि ही करत संख्या जी आहे ती 148 करण्यात आली होती. त्याच्यानंतर बघितलं तर आता अंतिम आणखी 12 प्राप्त शंका अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करण्यात आल्या. तर 3 प्रश्नाचे काय केले होते की अ, अ, पर्याय जो आहे काय केले की दुरुस्त करण्यात आले होते. तर एकूण बघितलं तर 149 प्रश्नोत्तरे आतापर्यंत दुरुस्त करण्यात आली आहेत, लक्षात घ्या. आणि त्याची माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता याच्यानुसार जर बघितलं तर त्याच्यानंतर जर बघितलं तर शंका निरसन प्रक्रिया संपुष्टात आली आहे. आता याच्यात जर बघितलं तर इथून पुढं जी ऑब्जेक्शन आहेत ते काय करण्यात की कॅन्सल करण्यात म्हणजे होणार नाही. तुम्ही घेऊ नाही शकणार आहे याच्यानंतरनं. जे काही मूल्य असेल ते. आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं तर नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर इथून पुढे नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ओके. आणि ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता हे नॉर्मलायझेशन सुरू करतात म्हणजे खरंच ह्याला उशीर लागणार आहे. लक्षात घ्या, उशीर लागणार आहे या गोष्टीला. तर बघा इथं टोटल जर प्रश्न बघितले तर 148 प्रश्न असतील. ओके. इथे 148 प्रश्न आहेत. सॉरी 49. आणि याच्यामध्ये काय करेल की तुम्हाला जे आत्ताच्या शिफ्टला जे प्रश्न चेंज झालेले आहेत त्याची तुम्हाला मी सांगेल. त्याच्यापैकी जो हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचा तो प्रश्न नक्कीच चेंज झाला असेल. तर बघा ऑब्जेक्शन रिड्रेसल समरी आहे. टोटल 149 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर मी दाखवेल येलो. हा जो प्रश्न आहे 22 ऑगस्ट 2023 फर्स्ट शिफ्टचा, ज्याचा आयडी शेवटी आहे 1184. या सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा प्रश्न आहे, याची आन्सर की चेंज केलेली आहे. 29 ऑगस्टचा प्रश्न आहे थर्ड शिफ्टचा. 4 डिजिट वाचेल मी शेवटचे 4679. याची काय केली की आन्सर की चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर 31 ऑगस्ट 2023 प्रश्न पहिल्या शिफ्टचा आहे. त्याची 4947 आन्सर की क्वेश्चन आयडी आहे शेवटचा. आणि याचं काय केलं की यांनी आन्सर की चेंज केलेली आहे. पुढे गेलो तर इथं बघितलं तर आहे 4 सप्टेंबरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये शिफ्ट 2 मध्ये 5379 या केलं की आन्सर की चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा प्रश्न आहे 6 सप्टेंबर 2023 सेकंड शिफ्ट मध्ये 5672 क्वेश्चन आयडी आहे शेवटून. याला काय केलं की फुल मार्क्स दिलेले आहेत. ओके. तर हे असे 5 प्रश्न होते. त्यापैकी 2 प्रश्नाचे सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत आणि बाकी 3 प्रश्नाचे काय केले त्यांनी आन्सर बदललेले आहेत. तर ही माहिती होती. आशा करतो तुम्हाला माहिती समजली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.